महाराज जेव्हा आग्र्याला कैदेत सापडलेले ना, ती काय साधी सोपी गोष्ट नव्हती. ज्या बादशहाने आपल्या बापाला मारलं, आपल्या भावांना मारलं, आपला थोरला मुलगा मोहम्मद सुलतान त्याला मारलं, आपल्या बहिणींना कैदेत ठेवलं, आपल्या मुलीला कैदेत ठेवलं, असा क्रूर आणि सैतानी अशा बादशाच्या कैदेत सापडलेले महाराज काय साधी सोपी गोष्ट नव्हती. पण कमालीची गोष्ट अशी होती ना की आपले 250 लोक, 8 हत्ती आणि काही बाजार बुनगे, कोणाचाही जीव न गमावता, कोणाचाही जीवाला न धोका देता, कुठलाही रक्तपात न करता महाराज तिथे इतक्या सफाईने तिकडनं निसटले आग्र्याहून की ती इतकी कमालीची गोष्ट होती की उत्तरेत खूप मोठं चैतन्याचं वातावरण तयार झालेलं. त्या दरम्यान ती गोष्ट साधारण नव्हती आग्र्याहून निसटणं. तर मी थोडा अभ्यास केला तर मला काही गोष्ट असं जाणवली की त्या गोष्टीमुळे औरंगजेबाच्या काळजात अशी काय धडकी तयार झाली असेल, अशी काय धडकी निर्माण झाली असावी की महाराज हयातीत असेपर्यंत औरंगजेब महाराष्ट्रात आला नाही. कदाचित त्या गोष्टीची इतकी धडकी, इतकी भीती त्याच्या मनात निर्माण झाली असेल महाराजांविषयी की हा व्यक्ती हा साधारण व्यक्ती नाही आहे हे त्याला कळून चुकलं असेल, असं मला जाणवतं, असं मला वाटतं. तुम्हाला कसं वाटलं ही स्टोरी ऐकून मला सांगा. जर तुमचे इंटरेस्ट असेल तर मी अशाच छोट्या छोट्या गोष्टी, छोट्या छोट्या इतिहासाविषयी काही गोष्टी तुमच्यासमोर घेऊन येत जाईन, संक्षिप्त स्वरूपात तुमच्यासमोर मांडत जाईन. तुम्हाला आवडल्यास तुम्ही नक्की लाईक करा, म्हणजे मला कळेल की माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत आहेत. आणि असेच जर व्हिडिओ तुम्हाला हवे असतील हिस्ट्रीविषयीचे तर नक्की माझ्या चॅनलला फॉलो करा. ठीक आहे. जय शिवराय.